नमस्कार, कुलकर्णी कट्टामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत कढीपत्त्याची चटणी। तर त्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया। मी कढीपत्ता घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे। 200 ml च्या कपनी मी 2 कप कढीपत्ता घेतला आहे सध्या। त्यानंतर आपल्याला लागणार आहे तिखट, मीठ, खोबऱ्याचा कीस, डाळ व तीळ, शेंगदाणे, उडदाची डाळ, जिरं आणि थोडी चिंच। तर 200 ml च्या कपाने कढीपत्ता मोजल्यानंतर 100 ml कपाने मी डाळव घेतलेला आहे 1 कप। 50 ml कपने मी खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे, तो थोडा दाबून घ्यायचा आहे, तो 1 कप। तीळ घ्यायचा आहे अर्धा कप। शेंगदाणे घेतलेले आहेत मी 1 कप। उडदाची डाळ घेतलेली आहे अर्धा कप आणि जिरं घेतलेलं आहे मी 1 टेबलस्पून आणि चिंच थोडीशी अंदाजाने। आता हे सगळं साहित्य आपण कढईमध्ये भाजून घेणार आहोत। मी कढई ठेवलेली आहे गॅसवर, त्यात आपण आधी कढीपत्ता भाजून घेऊया। तेल सांगायचं मी विसरले, थोडं तेल लागणार आहे आपल्याला हे सगळं भाजून घेताना। तेल कढीपत्त्यावर टाकून घेतलेलं आहे आणि मंद आचेवर आपल्याला पूर्ण कढीपत्ता भाजून घ्यायचा आहे। तो नीट हलवता येत नसेल तर मी 2 चमच्यांनी असा हलवून घेऊ शकता तुम्ही। असा हा व्यवस्थित सगळीकडून आपल्याला भाजून घ्यायचा आहे, जळू द्यायचा नाहीये। मंद आचेवर हलक्या हाताने आपण हा भाजून घेणार आहोत। ह्याचा पूर्ण आपण चिवड्यात टाकताना जसा खळखळ आवाज येतो तसा आवाज येईपर्यंत हा कढीपत्ता भाजून घ्यायचा आहे आपल्याला। आता हे बघा आपला झालेला आहे हा भाजून। मी वॉर्मवर ठेवून थोडासा अजून व्यवस्थित कडक राहील असा करून घेतेय। माझ्याकडे इंडक्शन आहे, तुम्ही मंद आचेवर गॅसवर करू शकता। आता हा आपला झालेला आहे व्यवस्थित, त्याला आपण तेल वगैरे घालून छान करून घेतलं आहे। त्यानंतर आपण कढईत थोडंसं तेल घेणार आहोत। त्यामध्ये आपण सगळ्यात आधी चिंच तळून घ्यायची आहे। चिंच तळून घेतल्यामुळे ती थोडी खरबरीत होते आणि मिक्सरवर व्यवस्थित बारीक होते, एकसारखी बारीक होऊन येते। अशी चिंच आपण आधी तळून घेणार आहोत। चिंच झालेली आहे आपली, चिंच काढून घेऊया। चिंच सुद्धा मंद आचेवरच करून घेणार आहोत आपण। त्यात आता आपण उडदाची डाळ थोडीशी भाजून घेऊया। गुलाबीसर कलर येत नाही तोपर्यंत आपण उडदाची डाळ तेलामध्ये तळून घेणार आहोत। आता ही उडदाची डाळ झाली आहे आपली। आपण शेंगदाणे पण करून घेतोय त्याच तेलात जे उडदाची डाळ काढल्यानंतर राहिलेला आहे। शेंगदाणे पण चटचट आवाज येईपर्यंत व्यवस्थित खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। मंद आचेवर भाजल्यामुळे ही चटणी आपली जास्त दिवस टिकते, वास लागत नाही। आता हे आपले शेंगदाणे तयार झालेले आहेत, आपण हे काढून घेऊया। शेंगदाणे सुद्धा आपण बारीक गॅसवर केलेले आहेत। त्यात आता आपण डाळव टाकणार आहोत। डाळव भाजलेलंच असतं, त्यामुळे आपण हे खूप वेळ नाही भाजणार आहोत, थोडंसं गरम करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यातलं जे पाणी आहे, शुष्क आर्द्रता ती सगळी निघून जाते। आता हे आपलं डाळव झालेलं आहे गरम। आता हे आपण काढून घेऊया। डाळव झाल्यानंतर आपण त्याच कढईमध्ये तीळ परतून घेणार आहोत। तीळ सुद्धा चटचट आवाज येत नाहीत, मोहरीसारखे तडतडत नाहीत तोपर्यंत आपण मंद आचेवर परतून घेणार आहोत। खूप परतायचे नाहीये तीळ, नाहीतर त्याचा कडसर वास लागतो। खूपही होऊ द्यायचे नाही। आता हे आपले तीळ तयार होत आलेले आहेत, तडतड होत आहेत हे। आपण आता हे काढून घेऊया। तीळ तडतडले आहेत छान, शेंगदाणा पडलाय। आपले तीळ भाजून झाल्यानंतर आपल्याला ह्यात खोबरं थोडंसं भाजून घ्यायचे, जेणेकरून ते खवट होणार नाही, कारण ही चटणी आपली जवळपास 2 महिन्यापर्यंत व्यवस्थित टिकते।
तर खोबऱ्याचा खवटपणा त्यात उतरू नये म्हणून आपण खोबरंसुद्धा छान बारीक आचेवर भाजून घेणार आहोत. आता हे खोबरं झाल्यानंतर आपला गॅस बंद करायचा आहे आणि त्यात जिरं गरम कढईमध्ये आपण 5 मिनिटं ठेवून घेणार आहोत, जेणेकरून जिरंसुद्धा कडक होईल. आता हे जिरं मी थोडंसं हलवून एकत्र करून घेतलेलं आहे. आता हे सगळे जिन्नस जे आपण परतून घेतलेले ते एका मी बाउलमध्ये काढून घेतलेत. हे गार झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमधून काढायचे आहेत. गार झालेले आहेत आता हे सगळे जिन्नस. त्यात मी आता आधी जो आपण कढीपत्ता तळलेला आहे तो घालून घेऊया आणि चालू बंद करत आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. कंटिन्यू फिरवायचं नाही आहे, नाहीतर ते एकसारखी चटणी होणार नाही. थोडं हलवून करायचं आहे. आता हे थोडं मी बारीक करून घेतल्यानंतर चवीनुसार त्यात तिखट आणि मीठ घालून घेणार आहे. तुम्हाला जसं आवडेल तेवढं तुम्ही तिखट घालू शकता. मीठ आणि आता हे बारीक करून घेते मी. आता ही आपली चटणी तयार झाली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.